जय भीम नम बुद्धाय. राजूभाऊ थाटे बघा काय म्हणतात. तुझा इतिहास सांगतो ऐक. तू बुलढाण्याच्या कार्यक्रमाला गेला होता. तुला हँडरपॅन्ट नव्हती रे. हँडरपॅन्ट नव्हती. आले ना गाड्याचं ना याचं भाडं होतं ना जायचं भाडं होतं ना खायला जेवण होतं. ह्या विकास भाऊ नानवे ना त्याने रुपाची चट्टी घातली दिली घेऊन. रुपा कंपनीची हँडरपॅन्ट त्याला घेऊन दिली आणि तो म्हणते याला महाराजची गरज नाही. कळला व्हिडिओ. राजूभाऊ थाटे शांत होते, बोलत नव्हते काहीच. का बोलले माहित आहे ना? तर हा बघा कोण बोलले तर व्हिडिओ सचिन साठेचा. की आम्हाला तुम्ही बाबासाहेब सांगा पण महार सांगू नका. म्हणजे आम्हाला बाबासाहेब चालतील पण महार अजिबात चालणार नाही. त्यांनी आमच्या अण्णाभाऊ साठेंना बघितला व्हिडिओ. म्हणून राजे थाटे साहेबांनी याची जिरवली. याच्या ढुंगणाला चड्डी नव्हती म्हणते, चड्डी हे महारानं घेऊन दिली. विचार करा. आणि काय म्हणतो, आम्हाला महार चालत नाही. गांडीची चड्डी म्हटलं सचिन साठेला कोण दिली घेऊन? महारांनी. कोण म्हणत आहे? राजू थाटे साहेब. सांगायचा गोष्ट एकच आहे, कोणाला उच्च आणि कोणाला नीच दाखवायची काही गरज पडत नाही. पण गोष्ट काय आहे की हा व्यक्ती डायरेक्ट म्हणतो महार महार महार. आम्ही तर मातंगच म्हणतो रे. आम्ही तर मागणी म्हणत, मागट्यानी म्हणत, मागू नाही म्हणत, काही नाही म्हणत. हा डायरेक्ट महार म्हणतो. म्हणजे एवढी त्याची अवकाश झाली की डायरेक्ट महार म्हणतो. त्या महारानं घर दिलं, 2 टाइमचं जेवण दिलं, तर एवढा माज आला. तुमच्या आई बहिणीच्या इज्जता वाचवल्या महारांनी. जोपर्यंत हा महाराष्ट्र आहे तोपर्यंत हा महार आहे इथं, लक्षात ठेवा. कारण महाराच्यामुळे हा महाराष्ट्र आहे. महाराने घडवला हा महाराष्ट्र. महारांच्यामुळे हा महाराष्ट्राची अधोगती झाली, लक्षात ठेवा. आणि हा म्हणतो भामटा महारानं आरक्षण खाल्लं. एक, बाबासाहेब जिवंत राहिले तर महाराजा ढुंगणार दिले असते. 2, एका जणांना म्हटलं हा महाराष्ट्र बुद्ध फुले शाहू आंबेडकरच नाही, आंबेडकरांचा नाही. 3, आता मग आम्हाला महार चालतच नाही. कोणाही नेत्यांनी महाराबद्दल बोलायचंच नाही. आम्हाला आंबेडकर चालतो, बाबासाहेब आंबेडकर चालतो, महार नाही. मला हे समजत नाही, महार काय बसले होते का रे कायच्यावर? महार काही बसले होते काय? तू हर गोष्टीत महार महार महार. तू आंदोलन करून राहिला ना, मोर्चे काढून राहिला ना उपवर्गीकरणासाठी, तर महाराला कायले घेऊन राहिला? महाराले कायले उरावर बसवत ते सांग मले. महाराले बसवायचंच आहे का उरावर तुला? त्याशिवाय गमत नाही का महाराले उरावर घेतल्याशिवाय? हे मला समजत नाही सचिन साठेला. कोण्याही भाषणात महार महार महार. आमचे राजू थाटे साहेब हे बोलणार नव्हते, काही नव्हते. पण तुम्ही काय केलं आता? तुम्ही चालू केलं तुमची भादळ खता. आम्ही सगळ्या गोष्टी बंद केल्या होत्या. आम्हाला काहीच घेणं नव्हतं, काही देणं नव्हतं. आणि हा व्हिडिओ कधीही लोकांना सांगतो, मातंग समाजांनी आपल्यावर घेऊ नका. हा व्हिडिओ आहे सचिन साठेला, त्याच्या वक्तव्याला, त्याला बोलत आहे आम्ही. आमची मातंग समाजाची काही दुश्मनी नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही. जो आमच्याशी बोलणार त्याला आम्ही पलटवार करणार, हे लक्षात ठेवा. हे भीमाचे वाघ आहे. आम्हाला कोणाचंच काही घेणं देणं नाही, कोणा आई बहिणीचं काही घेणं देणं नाही. आता मातंग समाजाच्या महिलेवर अत्याचार होत असं ना, तर माझ्या जेबीवाल्यांना, माझ्या भावांना हात दूड विनंती करतो, कोणीच जाऊ नका. यांना महार चालत नाही. महाराणा दिलेल्या सगळ्या गोष्टी चालते, आरक्षण चालते, सुविधा चालते, भाकरी चालते, घरदार चालते, पैसा चालते, गांडीची चड्डी चालते. गांडीची चड्डी चालते यायला. महाराणांनी गांडीची चड्डी पण घेऊन दिली. विचार करा, गांडीची चड्डी.
महारांनी गांडीची चड्डी घेऊन दिली सचिन साठेला. विचार करा तुम्ही. एवढी म्हणजे कपड्याची सोय नव्हती, ढुंगण झाकण्याची सोय नव्हती म्हणते. हे मला आता कळलं. मला माहिती नव्हतं या गोष्टी. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. हा माणूस मातंग आणि बौद्धांचे झगडे लावण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे. हात जोडून विनंती करतो माझा आंबेडकरी मातंग समाज आणि माझा बौद्ध समाज, हात जोडतो, याच्या नादी लागू नका. हा झगडे करण्याचा प्रयत्न चालू आहे याचा. झगडे झाले पाहिजे आणि आम्हाला मस्त राजकारण खेळायचं आहे. देवेंद्र फडणवीसने एकनाथ शिंदेना सांगितलं असं ना, दिलं असं ना, कुटाणा भरला असं नाही याच्या डोक्यात. कारण आरक्षणाचे मूत पिणारे लोक आहे. माझ्या आंबेडकरी मातंग समाजाला भयभीत करण्याचा प्रयत्न करून राहिला हा माणूस. आम्हाला महार चालत नाही म्हणतो, डायरेक्ट बोलतो. तुम्हीच सांगा मला, माझ्या मातंग भावानं, तुम्हीच सांगा मला, काय चुकीचं बोलू नका, खरं बोलून आला तो. तुम्ही कमेंट करून सांगा मला. ह्या डफळ वाजवणारा माणूस आहे, पोतराज आहे हा, आणि बोलतो अशा पद्धतीचा की सांगूच शकत नाही मी तुम्हाला. महार चालत नाही, डायरेक्ट महार शब्द वापरता, डायरेक्ट महार बोलता. माझा हा जोड विनंती आहे सचिन साठेला, तुम्ही तुमचं वक्तव्य वापस घ्या आणि सगळ्या जनतेच्या समोर माफी मागा. कारण तुमचं चुकीचं बोलणं आहे हे. कळलं काय? बाबासाहेब आंबेडकर पण महार होते. त्या महारानं तुम्हाला आरक्षण दिलं, त्या महाराने जगण्याचा अधिकार दिलं. बेमानांनो बेमान झाले तुम्ही. तिथंच खाल्लं, तिथंच हागले तुम्ही. कळलं काय? त्या ताटाला भोंग पाडले तुम्ही. बेमान आहात तुम्ही, बेमान. माझ्या बापाला बेमान झाले, माझ्या बापाने केलेल्या कार्याला बेमान झाले. कळलं काय? सचिन साठेला मी वॉर्निंग देतो की तुम्ही महार महार बोलू नका. तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे करा, आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचा विरोध तर राहणारच आहे, पण तुम्ही महाराला मधात आणू नका. हा जोडून विनंती करतो. जय भीम, जय शिवराय. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झालंच पाहिजे, शेअर झाला पाहिजे हा व्हिडिओ.